आरक्षित आहेत. मुंबईसह आसपासच्या महानगरांमधलं वातावरण हे सध्या मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर ढवळून निघाले. त्यातून सामाजिक आणि राजकीय वादही निर्माण झालेत. या वादाचे तीव्र पडसाद मीरा रोड परिसरात उमटले आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक सकारात्मक आणि विधायक उपक्रम हाती घेण्यात आलाय. मनसेच्या वतीनं बोरिवली पश्चिममधल्या अमराठी व्यापाऱ्यांसाठी मराठीची पाठशाळा हा उपक्रम राबवण्यात आला. मुंबईत व्यवसाय करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकून स्थानिकांशी संवाद साधणं सुलभ व्हावं हा या उपक्रमाचा हेतू होता. या उपक्रमाला अनेक व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसोबत बसून मराठीची बाराखडी, मूलभूत शब्द आणि व्यवहारात उपयोगी असलेल्या वाक्यरचनांचा अभ्यास केला. त्या एका व्यापाऱ्याने उलटं उत्तर दिलं, त्याला त्याचा प्रतिसाद मिळाला, त्याला प्रसाद मिळाला. पण आमच्याकडचे व्यापारी हे मराठी बोलण्याचा प्रयत्नही करतात आणि बोलतातही. जे आज देशातील मीडिया गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करते, हा प्रयत्न चुकीचा आहे. एक इन्सिडेंट, एक घटना आणि अख्खा देश असं दाखवतोय की जसं काय मराठी आणि गुजराती मारवाडींची मारामारी लागतायत. असं इथं नाहीये. इकडचा व्यापारी हा समजदार आहे, त्यांचं पोट चालतंय, रोजीरोटी चालते. कशाला वाद करतात? व्यापारी कशाला म्हणतात? व्यापाऱ्याला व्यापार करत असतो, त्याला वादाशी काही संबंध नसतो. हे जाणीवपूर्वक दाखवलं जातंय. दक्षिण मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळांची समन्वय बैठक आज राज्याचे कॅबिनेट मंत्री